नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच श्रीहरी विष्णूच्या चरणी प्रार्थना. मंडळी, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांची भक्ती, व्रत वैकल्य आणि अनेक धार्मिक सणांची पर्वणी. आणि याच पवित्र श्रावण महिन्यात येथे एक अतिशय महत्त्वाची एकादशी, श्रावण पुत्रता एकादशी. मित्रांनो, 2026 मध्ये श्रावण पुत्रता एकादशी रविवार 2026 23 ऑगस्ट रोजी आहे. पंचांगानुसार एकादशी तिथी 23 ऑगस्टला पहाटे सुरू होऊन 24 ऑगस्टला पहाटे समाप्त होत आहे. त्यामुळे व्रत, पूजा आणि परा पारणाचे नियम पाळताना आपले स्थानिक पंचांगातील वेळ जरूर पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुत्रता एकादशी म्हणजे काय, या व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे, पुत्रता एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी, उपवास करताना काय खावे आणि काय टाळावे, भगवान विष्णूंच्या कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणत्या साधा उपाय केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी प्रार्थना करता येते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुत्रता एकादशी म्हणजे काय? पुत्रता म्हणजे संतान प्राप्तीशी संबंधित अशी एकादशी धार्मिक परंपरेत नावाची व्याख्या केली जाते. श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला श्रावण पुत्रता एकादशी म्हटले जाते. ही एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. अनेक भक्त या दिवशी संतान सुख, मुलाचे आरोग्य, कुटुंबाचे कल्याण आणि घरातील सुख शांतीसाठी श्रद्धेने व्रत आणि विष्णू पूजा करतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, धार्मिक व्रत हे श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहेत. व्रत केल्याने कोणत्याही गोष्ट हमखास घडते असा वैज्ञानिक दावा आपण करू नये. पुत्रता एकादशीचे महत्त्व. मंडळी, एकादशी ही भगवान विष्णूंच्या समर्पित स्थिती मानली जाते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करतात, विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू मंत्राचा जप करतात आणि शक्य असल्यास दान धर्म करतात. पुत्रता एकादशी विशेषतः संततीच्या कल्याणासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी केली जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्याच्या घरी मुलं आहेत त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, प्रगतीसाठी आणि सुखी आयुष्यासाठी भगवान विष्णूकडे प्रार्थना करावी. आणि ज्या दाम्पत्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी श्रद्धेने श्री हरी विष्णूचा उपवास करावा. मात्र वैज्ञानिक समस्या आपल्या योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुत्रता एकादशीची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, देवघर स्वच्छ करून भगवान श्री विष्णूंची प्रतिभा किंवा मूर्ती समोर ठेवा. त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. भगवान विष्णूंच्या पिवळी फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास तुळशीचे पाने अर्पण करा. त्यानंतर हात जोडून आपल्या मनातील इच्छा श्रीहरीच्या चरणी सांगा. ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राच्या श्रद्धेने जप करा. या दिवशी विष्णूची भक्ती, नामस्मरण आणि धार्मिक वाचन करण्याची परंपरा आहे. एक छोटासा उपाय. मंडळी, पुत्रता एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीचे पान अर्पण करा. तुळस भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते. तुळशीचे पान स्वच्छ पाण्याने धुवून श्री विष्णूंच्या अर्पण करताना मनापासून प्रार्थना करा. हे श्रीहरी विष्णू, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे. माझ्या मुलांना उत्तम आरोग्य, बुद्धी, यश, सुख आणि लाभू दे. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करू शकतात. हा उपाय धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. त्याला हमखास परिणाम होण्याचा उपयोग समजू नये. उपवासात काय खावे? एकादशीच्या उपवासाची पद्धत प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार वेगळी असू शकते. काही भक्त निर्जन उपवास करतात तर काही जण फलाहार करतात. आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार व्रत करणे योग्य आहे. फळे, दूध, दही, सुकामेवा किंवा उपवासासाठी मान्य असलेले पदार्थ परंपरेनुसार घेऊ शकतात. पण जर तुम्हाला मधुमेह,
रक्तदाब किंवा इतर आरोग्य विषयक समस्या असतील तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांना सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. देवाला तुम्ही श्रद्धा महत्त्वाची आहे. स्वतःच्या आरोग्याला त्रास देणे आवश्यक नाही. या दिवशी काय टाळावे? एकादशीच्या दिवशी अनेक भक्त धान्य आणि तांदूळ टाळतात. मांसाहार, मद्यपान अशा प्रकारचे पदार्थ धार्मिकदृष्ट्या टाळण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर दिवसभर कोणाशी भांडण करू नका, वाईट बोलू नका, मनामध्ये द्वेष ठेवू नका. शक्य तितके शांत राहा आणि भगवान श्रीविष्णूचे नामस्मरण करा. कारण व्रत म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर मन, वाणी, आचरण शुद्ध ठेवण्याची एक प्रयत्न आहे. भगवान विष्णूचा मंत्र. पुत्रता एकादशीच्या दिवशी तुम्ही हा साधा मंत्र म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र 11, 21 आपल्या श्रद्धेनुसार अधिक वेळा म्हणू शकतात. तुळशीची माळ आपल्यास तिच्यावर मंत्र जप करण्याची परंपरा आहे. पारण कधी करावे? मंडळी, एकादशीचे व्रत संपल्यानंतर द्वादशीला योग्य वेळेस पारण करण्याची परंपरा आहे. 2026 मध्ये सामान्य गृहस्थासाठी श्रावण पुत्रता एकादशी 2023 ऑगस्टला पासून पारण 24 ऑगस्टला केले जाते. मात्र पारणाची अचूक वेळ स्थानिक सूर्योदय आणि पंचांगानुसार बदलू शकते. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या शहरात पंचांगात पारणाच्या वेळेत काही मिनिटात फरक दिसतो. म्हणून तुम्ही ज्या शहरात राहता त्या ठिकाणच्या पंचांगातील पारणाची वेळ अंतिम मानावी. शेवट बघूया काय तर मंडळी, पुत्रता एकादशीची हा केवळ उपवासाचा दिवस नसून भगवान श्री विष्णूंच्या भक्तीचा आणि आपल्या कुटुंबाचा सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी मनापासून श्रीहरीचे नामस्मरण करा, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करा, घरामध्ये सुख शांती नांदावी, कुटुंबातील सर्वात उत्तम आरोग्य लाभावे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकता राहावी अशी श्रीहरी विष्णूच्या चरणी प्रार्थना करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्याच कुटुंबातील आणि मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन धार्मिक माहितीसोबत. तोपर्यंत श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्या सर्वात सदैव राहो. जय हरी, जय हरी, जय हरी.